अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश, डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडी कडूनही तपास। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा करा। एनसीपी उपाध्यक्ष सुरेश घुले यांचं सुनील तटकरेंना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी। राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांनी 2 वेळा इच्छा व्यक्त केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची माहिती। अजितदादांनी मला पवारांशी बोलण्यासही सांगितलं होतं, काकडेंचा दावा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार। भाजपनं दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप थोतांड। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामीबाबत मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यात राष्ट्रवादीनं निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रक वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा रोड शो न घेण्याचा निर्णय।